जसा मी महिन्यात पाऊस येऊन सगळ्यांना धक्का बसला, तसंच दुपारी काय नव्हतं आणि संध्याकाळी वड्याला डायरेक्ट पूर आला. याचा आपल्याला पण धक्का बसला. तर बघू काय ही सविस्तर. मी निघलो होतो डायरेक्ट टोपी बसवायला. मग काय मारली आपल्या सुझुकीला किक आणि डायरेक्ट निघलो आपल्या वावराकडे. विषय असा होता, सगळ्या माळाचं पाणी आपल्या वावरात येत होतं. मग काय दाबलं बटन आणि निघलो डायरेक्ट. इथं बघा, इथं अख्ख्या माळाचं पाणी वरून येत होतं आणि अख्खा आपल्या वावरात शिरत होतं. त्याच्यामुळे म्हणलं, आणि हे वावर पण काही नव्हतं बरं का, पण तसं वापशाव नाही येणार आणि उपळून ते तर वेगळंच. त्याच्यामुळे आपण आलो होतो डायरेक्ट टोपी बसवायला. मग काय इथं जंगलातून वाट काढून इथं होतं तो खड्डा, त्या खड्ड्यातून डायरेक्ट पाणी जात होतं त्याच्यात. म्हणलं आधी टोपी बसून द्यावा, नंतर बाकी काय व्हायचं ते होईल. एक तर आधीच्या मे महिन्याच्या लवकरच्या पावसाने सगळी कहर माजून ठेवलाय आणि त्याच्यात मग रानं बी उपळायला लागले. नांगरट नाही, काय नाही काय नाही. त्याच्यामुळेच बघा सगळीकडेच तर रस्त्यावर पाण्यात रस्ते, काही विषयच कळत नव्हता बा. हे बघा इथं पाणी यायचं बी बंद झालं होतं. चला म्हणलं आता काहीच विषय नाही. तेवढ्यात आलो घरी, तिथं पाऊस पण चालू होता. तेवढ्यात आठवलं आपलं एक पाईप तर नदीलाच आहे. मग काय आधी निघलो ते पाईप ओढायला. पाईप ओढायचं म्हणलं, आधी तर कमीच पाणी होतं बरं का. त्या कमी पाण्यातून आपल्याला इथून पाईप ओढायचा होता. परत म्हणलं जास्त पाणी आलं तर जायचं वाहून बिवून भाऊ. मग काय पाणी बघतच होतो. तेवढ्यात दादा पण आला होता आपल्याला पाईप ओढू लागायला. त्याला म्हणलं बरं झालं भाऊ, आता जोडीदार पण होईन आपल्याला. तो पण छत्री टाकून आला होता. जाऊ दे म्हणलं, मग मी काढितो व्हिडिओ, तू ओढ पाईप. पाईप पण काय लय लांब नव्हता बरं का. पण मग काय घेतलं दादाने एकट्याने, ताकद म्हणल्यावर काय विषय आहे का. घेतला पटापटा त्यांनी पण ओढून. पटापटा ओढत नव्हता, त्याच्यामुळे म्हणलं थांब मी आधी त्या फुटबॉलमधलं पाणी काढून टाकीतो. मग काय त्यात घातली काढलं फुटबॉलमधलं पाणी. तर दादा म्हणला तू ज्युनियर आहे, मी सिनियर आहे. मग काय त्यांनी बी काढून घेतलं पटापटा. दुपारी बघतोय तर काय 2-4 जणांचे पाईप तर ह्याच्यातच वाहत चाललेले होते. यायला बरं झालं बा म्हणलं, शहाण्या हाती आपण आधीच पाईप काढून घेतलं. नाही तर मग काय पाईप पण नाही आणि पाणी पण नाही, अशी गंमत होती. जाऊ द्या म्हणलं, आता ज्यांचे राहिले ते कधी काढून नेतात ते त्यांचे जाणे भाऊ. चला तुम्ही फॉलो करा. आपण भेटू उद्याच्याला. धन्यवाद.